हॅलो हॅलो हॅलो. आणि म्हणून या ठिकाणी मला मॉनिटरला आवाज आहे ना मॅडम. हा येऊ दे. तू देशात जेवढा कमीच आहे बस आता भरपूर झाला. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा जगलेल्या माझ्या तमाम राजकारणाप्रेमी मायबाप दर्शक प्रेक्षकांना राजेश भावाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. श्रीकांत हा बैकर दादांच्या माध्यमातून आमच्या विशाल दादांसाठी 200 रुपयाचा भार आहे. आणि म्हणून चला करूया सुरुवात करूया ना. बुवा काय म्हणतात माझी घेरची चमचमती बाय जल्ला आता बोलाल तरी काय आहे ना चमचमती बाय. पण मी काय म्हणतो बाबा आता मी बाईचा हा माझा भाव आहे ना बाबू. आणि बाबून माझ्या भाज्या चांगली केल्या ना है ना. हे बरोबर जोरदार टाळ्या होऊन जाते लांबोरी बॉल. म्हणजे काय माहितीये बाय कशी आहे चमचमते लाल कलरची टोपी. बाबू भले काला असू दे पण बाबू माझं आज पण सांगताय. बाबू भले आहे ना गाडी थोडी कुठेतरी पिकली काला असू दे रंगात सावला असू दे पण बाबू कोणाचा आहे. आणि बाबा या बाईशिवाय तर दुसरा कोणाचा पर्याय राहिलेला नाही. आणि आता घटस्फोटाचा पण विचार करायचा नाही तर मरण पावसात भिजून थंडीत कुडकुडून. म्हणून सांगतोय बाबा विषय काय बघा. शाहीर म्हणतात लाल 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 घालून टोपी लावताय कोणाला शे. आग लागली वनवासाला टोपी आणि शेपी कुठं झुलतंय काय हो. धन्यवाद थँक्यू दादा. हो चला व काय म्हणतात वाढ वाढल्याने शक्ती तुला जपला मान्य आहे बरोबर आहे ना. वाढ वाढल्याने तेव्हा हात चड्डीवरची शक्ती तुला केली साहेब. पण वाढ वाढल्याने शक्ती तुला नमन नाही केला त्याला काय रे बोलणं वाढ वाढला केला. आज माझ्या बाबून पण नाही केलं बरं वाटला जरा. म्हणजे वाढ वाढल्याचा शब्द पाळतात वा म्हणतात वाढ वाढल्याची कला मान्य आहे बुवा. वाढ वरण पाळणा नाही गायला तुमच्यासारखा. पहिल्या दिवशी जन्मल बाळ दुसऱ्या दिवशी काटया त्याळ वा. तिसऱ्या दिवशी सुसू पातळ बुवा. आणि तिसऱ्या दिवशी हात पातळ तिसऱ्या दिवशी हात पातळ. 3 दिवसाचा पॉर केलं खरं काय शाप करतो ऐका. 3 दिवसाचा पॉर केलं खरं परत म्हणतात डोंगर हिरवा हिरवागार नाही मनाचा दार गावली बाबा मला डोंगराचे. वाढ म्हणला लग्नाची गाणी गायला शक्ती तुझ्या गायला त्यांचं लग्न लावतो माझ्या भावाचं लावतो. विषय का आता बक्षिसा पॉवर लय आले. अरे भावान काय माहितीये भावान थोडा चिमटा मला काढला नाही एवढा उत्तर देतो पण भावानच काय बोलायला ठेवलं नाही. भावाला माहिती कुठं बोलायला गेलं आहे ना की नागरासकट कमी असो आपल्याला. आणि म्हणून विषय कसा बघा जलसा ग्रुप अध्यक्ष स्वप्नीलदादा भुवन दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे सायली कांबळे ताईंच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहादर पारितोषिक. दापोली दावीड मांगारी कोटीशोधू गाणा तुला फरमाईश आलेला आहे. त्याचप्रमाणे समीक्षा परशुराम माझ्या बहिणीच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे या ठिकाणी अभिजित खंदारे आमच्या प्रशांत दादांचे बंधू आहेत दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक फरमाईश आलेले आहे. वेळी झाली दादा तुझ्यासाठी. त्याचप्रमाणे कुमार शिवान सुरेश कांबळ आमच्या नांदगाव तालुक्यातील आहेत खेड तालुक्यात नांदगाव गावच्या सोबत दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक फरमाईश आलेले आहे कोकणाच्या गाण्याची. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे बंधू मैत्री फाउंडेशन सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून लवकरच आम्हा दोन्ही शाहिरांचा सामना कुठे गेलं ते सांगितले पुढच्या वर्षी आम्हालाच ठेवाल ना. दुसरा बुवा आणायचा संसार मोडायचा नवऱ्याला आम्ही जास्त काही त्रास देणार नाही. काळजी करायची संसार मोडायचा जोडी हीच आणि म्हणून बक्षीस आलं. हा त्याचप्रमाणे मैत्री फाउंडेशन सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून लवकरच आम्हा दोन्ही शाहिरांचा सामना या रंगमंचावरती असणार आहे. अध्यक्ष सन्माननीय दिपेशदादा शेडगे, सेक्रेटरी शरीरदादा शिगवार, खजिनदार अविनाशदादा खोचरे आणि मित्रांनो या कार्यक्रम सह खजिनदार कल्पेशदादा भुवन. आणि कार्यक्रमाचं निमित्त काय आहे तर वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रम
आणि शालेय शिक्षण संस्थेच्या निधी उभारण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे सासरे राजू माने यांचे वर्गमित्र आमचे साहेब चेतनदास सावंत आणि शांताराम माने आणि राजू माने यांचे वर्गमित्र साहेब या ठिकाणी चेतनदादा सावंत साहेबांच्या ओळखीनं आमच्या या ठिकाणी बोलणं झालं होतं. श्री आप्टोबा ग्रामदैवत ग्रामस्थ मंडळ बोंडिवली आयोजक सन्माननीय अध्यक्ष माऊली राजारामजी भोवड साहेब, सेक्रेटरी सचिनजी मोरे माऊली, खजिनदार चेतनजी सावंत माऊली, उपाध्यक्ष सुभाषजी जीवन माऊली, उपसेक्रेटरी सचिनजी साळवी माऊली, उपखजिनदार विजयजी घडवणे माऊली, त्याचप्रमाणे रवींद्रजी साळवी माऊली, गोपीनाथजी जगदाळे माऊली, विठ्ठलजी शिगवण माऊली आणि प्रवीणजी साळवी माऊली या माझ्या सर्व आजच्या या यजमानांना आणि ग्रामस्थांना या ठिकाणी शाखी मानाचा मोठा तर चारकोपचा बादशाह कौशल किशोर जाधव दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक ठिकाणी आलेलं आहे. होय होय. आणि त्याचप्रमाणे दर्शना धनराज सिलगर कोल्हापूर आणि ताई खास रत्नागिरीतल्या आहेत. म्हणजे कसं आहे बघा, कोकणची कन्या आज घाटावरती आपला संसार करत ताईच्या माध्यमातून 151 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सूर्यकांत मोरे साहेबांच्या माध्यमातून 251 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आदित्य संजय मोरे यांच्याकडून तुकाराम गंगाराम मोरे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे तालुका मानगाव गाव नाईटने नाव आहे जश डवले दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर मित्रांनो या ठिकाणी कोकणाचं गाणं पहिलाच घेतो, काय काळजी करायची नाही. कोकणकर राकेश दादा अब्गुल दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. अद्विक भुवड दादांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक. सचिन दादा मोरे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. काळकाय देवी क्रिकेट संघ बोंडिवली या माझ्या क्रिकेट संघाच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे डान्सर अंतरा तेलक ताईच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आणि सुभाष झुमन माऊली साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. तर मित्रांनो कोकणाचं गाणं पहिलेच घेणार आणि सुरुवात करतो, पण विषय काय महत्वाचा मुद्दा प्रश्न उत्तराचा. शाहीराने आजही माझ्या विषयाचं उत्तर दिलं. शाहीर तुम्हाला चांगलंच माहिती, मी तुम्हाला काय सांगितलं, बाप दाखवणे शांतकार करणार राजेश बुवा नाही बुवा, आजही तुमचा प्रयत्न चुकलेला आहे भावलं. आजही शाहीर माझ्या विषयाचं उत्तर चुकलेलं आहे. हा पहिला मुद्दा शाहिरांचा विषय की शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला वरदान कोणी दिलं ते सांगा. तर शाहीर पुन्हा एकदा शाहिरांना वाऱ्यांवर उत्तर देतोय, बाबू माझा नाहीच म्हणताय चुकलाय. शाहीर आज पुन्हा एकदा माझ्या आप्टोबाच्या साक्षीनं, माझ्या बोंडिवली गावच्या ग्रामस्थांच्या साक्षीनं, माझ्या रसिक मायबापांच्या साक्षीनं तुमच्या विषयाला पुन्हा हात घालतो. उत्तर आहे का मित्रांनो? तर नांगरी बळीराजाला दिलेलं वरदान कोणी होतं? तर शाहीर हे वरदान दिलं होतं भगवान दत्तात्रयांचे अवतार महायोगी गुरु गोरक्षनाथ यांनी दिलं होतं. ते वरदान जे दिलं होतं ते वरदान दिलं होतं भगवान दत्तात्रयांचे अवतार महायोगी गुरु गोरक्षनाथ यांनी ते वरदान दिले होतं. कथेचा संदर्भ असा सांगतोय की द्वापार युगानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा अवतार संपला आणि कलियुगाची सुरुवात झाली तेव्हा पृथ्वीवरती दृष्ट शक्ती तंत्र मंत्र आणि वाईट पिशाच्या बाधा वाढू लागल्या होत्या. शेतकरी म्हणजे बळीराजा जेव्हा शेतात कष्ट करायचा तेव्हा त्याच्या बैलांना अनेक दृष्ट प्रवृत्तींचा त्रास व्हायचा. हे पाहून स्वतः गोरक्षनाथाने शेतकऱ्याच्या रक्षणासाठी त्याला कोयती आणि आकडी म्हणजे नांगराची काठी आणि लोखंडी कडे कमरेला बांधण्याचा आणि शेतात नांगर घालण्याचा सल्ला दिला. गोरक्षनाथाने आपल्या मंत्रशक्तीने हे साधे लोखंडी अवजार अभिमंत्रित करून वरदान दिले की हे बळीराजा, जोपर्यंत ही कोयती आणि आकडी तुझ्या कमरेला असेल तोपर्यंत कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती, भूत पिशाच किंवा काळी जादू तुझ्यावर आणि तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांवर, तुझ्या लाडक्या बैलांवर कोणत्याही पद्धतीचा वाईट परिणाम करू शकणार नाही. शाहीर हे माझ्या वाचनातून गेलेलं तुमचं उत्तर आहे. शाहीर दुसरी बाजू हा नाही पटला तर दुसरा देत आहे. ऐका विषय. दुसरी बाजू शाहीर काय आहे? श्री विष्णूचा अवतार शेषनाग, या शेषनागाचं वरदान शेतकरी बळीराजाला आहे. विषय असा आहे. तिसरी बाजू की ज्याप्रमाणे गणपतीच्या कमरेला शेषनाग असतो त्याचप्रमाणे शेतकरी शेतात काम करत असताना कमरेला कोयती बांधण्यासाठीची आकडी बांधतो, ते शेषनागाचं प्रतीक आहे. म्हणजे त्या शेतकरी बळीराजाला श्री गणेशाचे सुद्धा वरदान आहे. शाहीर आता बाबा माझ्या तुला 2-2, 3-3 उत्तरा दिलंय. मला कसं म्हणतं? अरे हो म्हणा
तसं शाहीर तुम्हाला आजही 3 बाजू दिल्या. जर योग्य असेल तर मला माहिती आहे तुम्ही काय खोटा बोलणार नाही बुवा. योग्य असेल तर योग्य म्हणा बुवा आणि म्हणून चला वाडा बोलला तर शक्ती करा म्हणून बुवा म्हणतात. फरमाईश आहे कोकणच्या गाण्याची. थोडा आवाज वाढवा. आजचं आयोजन आहे रत्नागिरी जिल्ह्याचं. म्हणायचं आहे रत्नागिरी ही माझी नवरत्नाची कणगी पुराणा ही महान शिंगा नवी हुर हुर खेळत मुली मंडळी चिपळूण गोगर संगमेश्वर अरे रत्नागिरीला राजपुर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. ओ शिवरायाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर गण. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर गण. साक्षात तुला सामील परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. विषय अजून पण तुम्ही असं म्हणता की टोपी तुमच्यामुळे घालते. नॉनसेन्स खोटा बोलता. टोपी तुमच्यामुळे घातलेली नाही बुवा. समाजाचं साक्षीला खंडाळ्यात आपला कार्यक्रम झाला तुम्ही म्हणता लाज वाटते. लाज नाही म्हणून घातली बुवा. पण दुसरा विषय बुवा काय म्हणते काय मग असे म्हटलं जल्ल्या झाली म्हणतात कुठनं आणतात बुवा. यालाच राजेश बुवा म्हणतात बुवा. लोकांना काहीतरी बुवा नवीन देतो आणि म्हणून बुवा त्याचं घेतो. लक्षात घ्या बुवा आहे ना. आणि शाहिरांचा शाहीर मला सांगितलं की शाहीर म्हणतात बुवा मला गाण्याचा भाग तुम्ही द्यायला पाहिजे. एवढ्या तोंडावरचा शाहिरांचा गाण्यामध्ये बुवा म्हणतात चाल होती अरे सारी दुनिया प्यारी पर तू है सबसे प्यारा तेरे लिए जीना क्या मरना क्या दोबारा. सुंदर विषय होता बुवांचा. अरे कोकणात माझं गाव त्या गावात माझं घर त्या घराच्या मकरात शोभेल माझा लंबोदर. शाहीर गाण्याचा भाग देतोय म्हणायचं आहे लक्षात असावं. बघा विषय कसा आहे. अहो चतुर्थीच्या सणाला जातो सजवी तो घरदार त्या या चतुर्थीच्या सणाला जो तू सजवी तो घरदार. मग गणरायाच्या आगमनासाठी आतून म्हणतात चमचमते बाय. आता बाय बघूला काय म्हणते. विषय आहे पहिला विषय गाजरी बुवा नवरा बायकोचा. म्हणायचं आहे काय लक्ष असावं.
विषय काय बाय बुवा काय म्हणतात चमचमती भाई माता बाई बाबूला काय म्हणते विषय का अरे शंभू महादेव मोठा जाती त्याची अर्धांगीण पार्वती पतीच हरवाड्याची सती नाही डोंगरावर काय माहितीये का भावाला झाला बोललो असतो बाबा पण भावाच काय बोलणार नाही बोलते मला है ना बरी चांगली केली बोलणी आता कसा माहिती विषय सर आपल्या वाकड्यातून जात नाही तर ओस कशाला कळ काढा है ना आणि अंगावर तर ओढून घ्या विषय कसा बघा पहिला विषय काय आहे बायको काय म्हणते नवऱ्याला ही बाय काय सांगते बाबूला विषय का की आपल्या संसाराला म्हणतात कुणाची नजर लागली अरे बाबू हजबंड आपल्या संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि ती नजर लागू नये म्हणून देवाला नवस केला नवस कसा आहे ऐका तो नवस आता फेडायचा आहे का मित्रांनो आता ऐका गटारी बांधलेली जवळ येते आहे ना गटारी विषय कसा आहे पण काय ऐका गटारी घातलं देवाला साकड याची मोडाया अरे घातलं देवाला साकड याची मोडाया अन्न देऊन मी रोकड सावरसाहेब अहो अन्न देऊन मी रोकड कापाया काला बोकड कसा धाडी शिवाला बघा बोकड कसा आहे ना लगेच अगदी काल्या रंगाचा पण बायको काय म्हणते घातलं देवाला साकड याची मोडाया घातलं देवाला साकड याची मोडाया अन्न देऊन मी रोकड कापाया काला अन्न देऊन मी रोकड कापाया काला आहे तिसरी हरी या वर्षाची मित्रांनो ट्रेंडिंगला चालणारी गवळण आहे त्या गवळणीची फरमाईश दिली आहे कारण मित्रांनो रात्र थोडी स्वतःपार वेळेला बंधन आहे वेळ पण जागेवर चालले तर फरमाईश आहे या वर्षाची गवळण म्हणून श्री हरी माझा श्री कसा जाऊया मराया श्री हरी माझा श्री हरी कसा जाऊया मराया वेडी तुझी राधाराणी वाट पाहती वृंदावनी गेला का सोडून मला अरे कुठे शोधू गेला का सोडून मला कुठे शोधू तुला
आता रडू नको नको दोन्ही हातानं चोल ग विषय गवणीचा संभाषण लागेचा आणि गाण्याचं चोलगा काय चोलगा वाद्यास गावलं मेलं गवलं म्हणा चोलगा काय बुवा गवणीचा विषय कसा सांगा बघा तुमचं उत्तर म्हणून म्हणायचंय अरे राधेने तुझं यश शोधलंय मुळा या राधेने तुझं शोधलंय मुळा मग प्रीतीची तुला लागून हातात लागणार नाही तुझा होईल घोळ वेळेचं बंधन आहे वेळ पण जगावर चालले त्याचाच या ठिकाणी महत्वाचा मुद्दा राहून गेला की साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ यावर्षी पुन्हा एकदा किशोरदादा साळुंके निर्मिती पुन्हा एकदा यावर्षी मित्रांनो गण आपल्या भेटीसाठी येत आहे नवीन एक आगळा वेगळा विषय आपल्या भेटीसाठी येतोय तर सर्वांनी मित्रांनो निश्चित त्या गाण्याला भरभरून प्रेम द्या आता शाहिराचा दुसरा विषय होत आहे ना चल हट बघ बाजूला कुंडी आणि लावसट कुंडी आणि लावसट ही माहिती पुन्हा वाटेला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती तुम्ही इला आणि नको आणि शाम खंडणी करून टाकी नको आणि म्हणून सांगेल रात्र थोडी आणि सोंगपात वेळेचं बंधन आहे वेळ पण या ठिकाणी जागेवर गेलेले मग अशी फरमाईश आलेली एका मिनिटात ठिकाणी बांधल्या ठिकाणी संपवत आहे म्हणून म्हणायचंय वेळी झाली राधा तुझ्यासाठी कधी श्रीरामाच्या भेटी वेळी झाली राधा तुझ्यासाठी कधी श्रीरामाच्या भेटी बाडी चांगली साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे स्वराज स्वप्नील पाटील जिल्ह्या विकास जगदाळे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे प्रकाशजी चिपटे माऊली यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे सानिका पिंपळकर दापोली विरसई साईंच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा या ठिकाणी माझ्या या गोंडवली गावच्या ग्रामस्थांचं आभार मानतो जी काही वेळी सेवा केली असेल आपलंच देखील समजून ही चुकून करणार गेला शासन राहतो शाहीरला देखील त्यांच्या दुसऱ्या पिढीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि शाहीर तुमच्या यशामध्ये अजून भर पडेल अशा आशा बाळगतो आणि नटेश्वरासाठी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या सक्षम सवय या ठिकाणी संपर्क करतो बोल सिंह